पुढे पुढच्या घडामोडीकडे अंबादास दानवे यांच्याकडून 1150 कोटींच्या जमिनीच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय। सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या खासदाराच्या चालकाचा यात हात असल्याचा दानवे यांचा आरोप आहे। दरम्यान अंबादास दानवे यांनी केलेले आरोप संदीपान भुमरे यांनी फेटाळलेत आणि अंबादास दानवे यांनी भुमरे कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार असं विलास भुमरे यांनी म्हटलंय। इबा नावाच्या व्यक्तीच्या नावावर आला, त्याचं नाव जावेद रसूल शेख। आता व्यक्ती कोण? जावेद रसूल शेख हे कालडा फार्मसीची जागा होती, ज्याच्या नावावर झाली होती, तो हा जावेद रसूल शेख आहे। हा कोणाचा ड्रायव्हर आहे, कोणाचा चालक यांनी याच्यात लिहिलेलं आहे, मी कोणाचं नाव नाही घेतलं, पण एका सत्ताधारी पक्षाच्या संसद सदस्याचा तो चालक म्हणून नोकरी करतो। अंबादास दानवे यांनी ड्रायव्हरच्या नावावर 1100 कोटीची प्रॉपर्टी त्या ठिकाणी उल्लेख केला, पण या ठिकाणी अंबादास दानवेचे विरोधी पक्ष नेते होते आणि या ठिकाणी मला वाटतं आता प्रोटोकॉल राहिला नाही, आमदारकी गेली आणि जिल्हा परिषद महानगरपालिका असतील यांचा दारून त्या ठिकाणी पराभव झाला। मग आता पक्षासाठी काहीतरी दाखवायचं, आपली लाल दाखवायची म्हणून हे आरोप केले जाते।